नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये। सकाळ झाली, मस्त फ्रेश झाली, आंघोळ वगैरे झाली आणि आता सकाळचा सोप्पा असा पटकन मेकअप करते। तर मला एका ताईने कमेंट सुद्धा केली होती, ती ताईंची कमेंट मी स्क्रीनवर मेन्शन करेन आणि त्या ताईंचं नाव सुद्धा होतं प्रियंका शेळके। म्हणून त्या ताईंनी मला कमेंट केली होती की तू डेली मेकअप कसा करतेस। तर रोजचा मेकअप तेच तुम्हाला आता पटकन दाखवते। आता मी तेच करायला बसले होते तर मी विचार केला तुमच्यासोबत पण शेअर करते कसा मेकअप करे। जास्त काही करत नाही, 2-3 प्रोडक्ट आहेत ते मी रोज आंघोळ झाल्यानंतर चेहऱ्याला लावते। पहिलं म्हणजे हे मम्मा अर्थचं सिरम आहे, ते मी चेहऱ्याला लावते। आता चेहऱ्याला माझ्या काहीच नाही लावलेलं मी, तर पहिले सिरम लावते। कारण सिरम लावण्याचं कारण हेच आहे की आता आपलं कसं जसं जसं वयाप्रमाणे आपली स्किन ना चेंज होत जाते, चेहऱ्यावर काही ना काही बदल होत जातात, काळे डाग वगैरे येतात, तर ते कमी होण्यासाठी हे सिरम लावते मी। आणि हे सिरम चांगलं आहे, मी खूप महिन्यांपासून वापरते। हे सिरम खूप चांगलं आहे, लाईट वेट आहे आणि प्राइस पण त्याची जास्त नाहीये, 180 रुपये काहीतरी आहे। तर हे सिरम लावते, म्हणजे तुम्ही कोणत्याही ब्रँडचं लावा, असं काय नाही, मम्मा सांगते मी असं काय नाही, तुम्ही कोणत्याही ब्रँडचं सिरम लावू शकता, पण सिरम कंपल्सरी आहे, लावायलाच हवं। कारण आपल्या चेहऱ्यावरनं जसं जसं आपलं एजिंग होत जातं तशाप्रमाणे स्किनमध्ये बदल होतात, त्यामुळे चेहरा कधी कधी सावळा पडतो, काळा दिसायला लागतो, डाग वगैरे येतात, त्याच्यामुळे सिरम प्रत्येकालाच लावायला पाहिजे। तर हे सिरम मी लावते, ममाचं सिरम आहे, ह्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली मिळेलच। हे सिरम सकाळी आंघोळ झाल्यानंतर पहिले सिरम लावते आणि त्याच्यानंतर हे मी मॉइश्चरायझर लावते लॅक्मीचं। हा मी मोठा डबा आणून ठेवलेला आहे, म्हणजे मला 6-7 महिने आरामात पुरतो। मी 2 टाइम लावते, सकाळी आणि संध्याकाळी। ह्याच्यामध्ये छोटा सुद्धा डबा मिळतो, 50-60 रुपयाला सुद्धा, 45 रुपयाला पण आहे काहीतरी, ऑनलाईन मी बघितला होता। छोटावाला जर तुम्हाला हवं तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता। ह्या डब्याची सुद्धा लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन। तर सकाळी उठल्यानंतर पहिले मी सिरम चेहऱ्याला लावते आणि हे मॉइश्चरायझर लावते। हे 2 असे प्रोडक्ट आहेत ते मी सकाळी उठल्यानंतर लावते आणि त्याच्यानंतर ही पावडर लावते। ही पावडर प्रत्येकाच्या घरी असेलच, ही पॉन्ड्सची पावडर आहे, सॅन्डल पावडर आहे, तर मी ही लावते चेहऱ्याला, बाकी काही लावत नाही। तर हा झाला माझा सिंपलचा मेकअप घरामध्ये करण्याचा। पावडर लावते, ते 2 प्रोडक्ट लावल्यानंतर पावडर लावते। पावडर लावल्यानंतर जरा बरं वाटतं, चेहरा पण असं गोरा गोरा वाटतं आणि ह्याचा ना वास मस्त आहे या पावडरचा, तर ते लावते मी। तर हा झाला माझा सिंपल मेकअप घरात, जो मी करते सकाळी उठल्यानंतर, सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टायमाला। ह्या पावडरमध्ये पण वेगवेगळे आय थिंक सो हे आहेत, सॅन्डलची आहे, अजून कसली गुलाबाची काहीतरी आहे, फुलांची वगैरे, पण ही सॅन्डलची जरा बरी वाटते, म्हणजे चंदनाची पावडर, वास सुद्धा छान येतो, जरा फ्रेश वाटतं। आणि मग केसांची मस्त पोनी बांधली, मंगळसूत्र, टिकली, कानातले आणि ही लिपस्टिक लावते मी नेहमी। माझ्या प्रत्येक ब्लॉग मध्ये तुम्ही बघत असाल तर मी फक्त ही लिपस्टिक लावते, ती सुद्धा मम्मा अच्छी आहे। हिचं सुद्धा शेड वगैरे जे काय असेल, लिंक वगैरे त्याची मी त्या व्हिडिओच्या खाली टाकेन। तर ही लिपस्टिक मी नेहमी माझ्या प्रत्येक ब्लॉग मध्ये लावतेच, मला आवडतं, एकदम लाईट आहे आणि असं वाटत नाही की जास्त लिपस्टिक लावलंय म्हणून, आणि छान वाटतं, मस्त आहे कलर ह्याचा। म्हणजे संपली ऑलमोस्ट, ही दुसरी लिपस्टिक आहे माझी, ही ममाची जी आहे ती, आणि एवढीच राहिले, फक्त एवढीच राहिले। लिपस्टिक प्लस लिप बाम आहे, म्हणून मला ही लिपस्टिक आवडते। तर ही तुम्हाला आवडली असेल, जो शेड मी नेहमी माझ्या प्रत्येक ब्लॉग मध्ये बघत असाल तर हीच लिपस्टिक असते। तर झाला माझा सिंपलचा मेकअप, चला कामाला लागूया। सकाळी सकाळी साफसफाईची सुरुवात झालेली आहे। तर सकाळचा कचरा तर काढावाच लागतो ना, फ्रेश झाल्यानंतर पहिलं आपलं काम कचरा, घरातली सगळ्या खोलीमध्ये कचरा काढायची। आणि मला कचरा काढायला सुद्धा 15-20 मिनिटं लागतात, आवाजाला गुडमॉर्निंग सांगते, 15-20 मिनिटं लागतात प्रत्येक खोली, तिकडून स्टोर रूम पासून, किचन पासून सगळं साफ करत येईपर्यंत, बेडरूम मधलं वगैरे 15 मिनिटं लागतात। मग आता कसं वाटतंय? काय आता कचरा तर काढायला पाहिजे ना, नेहमीचं काम आहे ते। मग तुला म्हणालेलो ना मी, छोटे रूम करूया थोडे, आपण मोठं घर बांधलंय, मग आता मोठे घराचे मोठे रूम। हा ते तर आहे रे, पण साफसफाई एवढे मोठे रूम आहे तरी पण जागा कमी पडते, अजून पाहिजे होतं मोठा, असं चाललंय। पण कचरा काढायला लागतो मला, साफसफाई करावी लागते मला, वेळ सुद्धा जातो। तूच म्हणालेलीस मी करेन, हो ऐकते, पण तुझं पण थोडंसं कॉन्ट्रीब्युशन पाहिजे। मी घेतो ना व्हॅक्युम क्लीनर,
व्हॅक्युम क्लिनरने पूर्ण कचरा निघत नाही, खालून वगैरे निघत, ते कसं वरवरूनच फक्त ते फक्त 1-2 दिवस त्याचा शॉक पूर्ण झाला की तो व्हॅक्युम क्लिनर राहतो तसाच. आपला झाडू आता करा चला सफाई सुरू करा फटाफट. झाडू कसा सगळीकडून आपल्याला कचरा काढता येते, कोपऱ्यातून वगैरे घेता येते. झाडूच बेस्ट. अजून मला लादी सुद्धा पुसायची आहे, म्हणजे एवढ्या 5-6 खोल्या त्याची लादी पुसायची, मला अजून अर्धा तास लागेल. पण पुसावीच लागते आमका. गार्डन मधून सगळे मातीचे पाय घेऊन येतोस तू इकडे, तरी पण मी आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी असतेच माझी लादी पुसायचं काम. सगळं जिन्यांपासून पुसावंच लागतं. चला, आज नाश्त्याला आहे बेसनचा पोळा आणि दही. प्रीतसाठी गरम गरम बसला. पण आता वेगवेगळं काहीतरी रोज पाहिजे म्हणून दही दिलाय. दही तर हा जास्त खात नाही म्हणून बेसनचा पोळा बनवलाय आणि दह्यासोबत मस्त लागतो गरम गरम, है ना? सांग हातचं जरा काहीतरी टेस्टी. बायकोच्या हातचं सगळं टेस्टीच लागतं ना, भलेही कसंही असो. खा चल निवांत. हाऊस दॅट? छान आहे. मला वाटलेलं आहे सगळ्या गोष्टीमध्ये आंबट आहे. दही पण आंबटच आहे प्रीत, गप बस. आता सॉस नाही हा, दही सोबत. दही संपलं पाहिजे. दही अजिबात खात नाही, दही सोबत खायचंय ते. ठीक आहे ठीक आहे. व्हेज आहे आज. आजचा वार आहे मंगळवार. उद्या जाणार आपण जेवायला आईकडे. उद्या नाही, परवा जाऊ. उद्या बुधवार आहे. गप, नुसतं मच्छी पाहिजे बस. मच्छी शिवाय जमत नाही. 2 दिवस कसे काढतो हे माझं मला माहितीये की काय खातो. हा, सोमवार मंगळवार उपवास असतो आमच्याकडे. तर चल तू पण ये. आले. बेडवर काढलेल्या आहेत साड्या, त्या 2-3 दिवस लावलेल्या आहेत. त्या मस्त थोड्या वेळ बाहेर ठेवल्या, घडी वगैरे घालून ठेवल्यात. आणि आता पिशवीमध्ये भरते आणि मग मी आतमध्ये कपाटामध्ये टाकीन. घातली की साडी थोड्या वेळ मी बाहेर ठेवते पूर्ण दिवस, म्हणजे कधी कधी घाम आलेला असतो तो निघून जातो. तर साड्यांच्या घड्या घातल्या, त्याच्यामध्ये साडीमध्ये त्याचा पर्कल ब्लाऊज असं एकत्र करून पिशवीमध्ये टाकते आणि मग बॅगेत कपाटामध्ये भरते. जे चांगल्या चांगल्या साड्या आहेत त्या, आणि या ज्या आहेत त्या मी एकदाच ठेवते. म्हणजे रेग्युलरच्या आहेत त्या वापराव्या लागतात ना कधी ना कधी, म्हणून या वेगळ्या ठेवते. इकडे बघा काय चालू आहे. माणसं रनिंग करतायत मशीनवर. मशीन आणल्यापासून सकाळचा नाश्ता झाला, थोडा वेळ झाला 1-1.5 तास, आणि आता बोलते मला जरा चालायचंय मशीनवर. चालतोय मी. सकाळी योगा म्हणजे व्यायाम केला नाही म्हणून, कारण का आता करतोय तर नंतर तो रात्री कामाला गेल्यानंतर 12 वाजता येईल, मग वेळ नाही मिळणार, म्हणून तो आता करतोय नाश्ता झाल्यानंतर. काय रे, बरं वाटतंय का? मस्त फ्रेश एकदम. मशीन आणल्यापासून चालूच आहे काय नाही, पण त्याला वेळ नाही मिळत जास्त मशीनवर. मी असते घरामध्ये तर मी सकाळ संध्याकाळ करते, थोडीफार तरी चालते, मग मोस्टली संध्याकाळीच चालते याच्यावर. तर मशीनचा आवाज येत असेल. आता माझी चालू आहे जेवणाची तयारी. आत्ताच प्रीत घेऊन आलेला आहे बेकरीमधून पाव. किती आणलेस रे? 1 डझन. अरे वा, एकदम गरम गरमच आहेत. मस्त फ्रेश पाव मिळालेले आहेत. आज पावभाजीचा मेनू आहे. आणि आज जेवायला म्हणजे त्याला डब्याला ठरवले पावभाजी देणार आहे. खूप दिवस पावभाजी केली नाही आणि पटकन काय होईल तर पावभाजीच होईल. मग तेच इथे डब्या, कारण का रोज रोज त्याला भाकरी भाजी नाही आवडत. का आता 2 दिवस उपवास आहे, सोमवार मंगळवार. आजचा मंगळवार आहे, तर काल त्याला मी बटाट्याची भाजी दिली होती आणि भाकरी. तर आज त्याला भाकरी आणि चपाती नको आहे. मग काय बनवू म्हणून मी विचार केला की पावभाजी बनवूया. म्हणून त्याला सांगितले पाव आण. तर पावभाजीची तयारी करते. ज्या काय माझ्याकडे भाज्या आहेत त्या एकत्र करून कुकरमध्ये सगळं करते. आणि आज जेवायला केलेलं आहे मी तिखट वरण, कारण का गोड वरण जास्त नाही खात, तिखट असलं की बरं वाटतं. मग तिखट वरण केले, भात आणि थोडंसं शेवया वगैरे किंवा पापड वगैरे फ्राय करते. झालं जेवण. तर तयारी करते.
पावभाजी रेडी झालेली आहे. कुकरमध्ये शिजवली मस्त, तिला मॅश केली आणि आता थंड करत ठेवलेली आहे. म्हणजे थंड झाल्यानंतर मला डब्यामध्ये भरता येईल. मस्त झाले. गाजर पण होतं, फ्लॉवर होतं आणि मटारसुद्धा होतं. म्हणजे सगळ्या भाज्या होत्या माझ्याकडे. पटकन केली आणि मस्त झाले. पावसुद्धा आणलेले आहेत प्रीतने. डब्यामध्ये भरते थंड झाली की. पंख्याखालीच ठेवलेलं आहे म्हणजे पटकन थंड होईल. हो रे, माझं सगळं कामच निघत जातं. एक कांदा काढायला गेलो, त्याला कांदा हवाय पावभाजी सोबत, तिकडे कापणार आहे कंपनीमध्ये. तर एक छोटा कांदा बघायला गेलो तर सगळं पडलं खाली. आता मला परत डबल मेहनत. ओटा तर ऑलरेडी क्लीन करायचा आहेच, हे पण करायचं आहे. कामात काम. तर आत्ताच गेला प्रीत कामाला. आता ओटा आणि भांडी वगैरे घासायची आहेत. प्लस आज मला थोड्याशा पायपुसण्या धुवायच्या आहेत. कधीपासून मला करायचं होतं पण ते राहूनच जाते माझ्याकडून. आणि आता बाहेर कडक ऊन पडते. मस्त पायपुसण्या माझ्या सुकून निघतील. तर आत्ता भांडी वगैरे घसते पटकन आणि त्यात धुवून काढते. साबण घेतलंय हातामध्ये, ते काम पटापट करते आणि मग थोडा वेळ आराम करेन. कारण सकाळपासून माझी धावपळच चालू आहे आणि मग धावपळीमध्ये काही ना काय होऊन जात असतं. तर ती ट्रॉली पडली, ती पहिले उचलून ठेवली. तशी म्हणजे मला साफ करायची होतीच पण ती पण पडली हातातून माझ्या. तर तिला साफ करते. ट्रॉली वगैरे साफ करून ठेवली आणि बेसिनमधली भांडी सगळी घासून काढली. आणि आता ओटा पण जरा थोडंसं ठीक केलं आहे. बाकीचं नंतर करेन. जेवण काढून ठेवलं थोड्या टोपामध्ये, जेवढं हवं तेवढं, आणि भांडी घासून घेतली. आता चला पायपुसण्या धुवायच्या. यासुद्धा मला धुवायच्या आहेत किचनच्या. या पण बरेच आठवडे झाले धुतलेत नाही आहेत त्या धुवायच्या आहेत. पण आत्ता तिकडच्या धुते. डायनिंग टेबलसुद्धा क्लीन करून ठेवला. आणि ह्या पायपुसण्या आहेत त्या मला आज धुवायच्या आहेत. 2 या बाथरूममधल्या आहेत आणि त्या बाथरूममधल्या आहेत. या 2 धुवायच्या आहेत, खूप खराब झाल्यात. तर त्या धुवून काढते. आत्ता माझी सगळी कामं उरकली आणि आता वाजले 3, 3:15 व्हायला आलेले आहेत. फ्रेश झाले, चेहरा जरा धुतला तर जरा बरं वाटतं. थंड पाणी लावलं तर जरा गरमी व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे ऊन कडक पडतोय. थोडा वेळ जरा बाहेर गेलं तरी खूप असं गरमा आणि ऊन लागते खूप. जरा फ्रेश झाले, बरं वाटते. आता कामं झाली बऱ्यापैकी. पायपुसण्या वगैरे धुवून ठेवल्या. अजून 2-3 बरण्या वगैरे धुवायच्या होत्या, आपण धुवून ठेवल्या. घरातली कामं काय आपली संपणार नाही, काही ना काही चालू असतंच. आता थोडा वेळ जरा पडते म्हणजे अशीच बेडवर आहे. काही ना काही काम म्हणजे कम्प्युटरवर थोडीफार कामं करायची आहेत मला. आणि काय मला बरंच होतं, विसरले. असं मला काहीतरी बोलायचं आणि मी पटकन विसरते. असो, चला आजचा हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि मी भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये, म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये. चलो, बाय बाय.